नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 25 जुलै ते 1 ऑगस्ट 2026 या आठवड्यातील महत्त्वाचे करंट अफेअर्स शिकणार आहोत। मी प्रत्येक मुद्दा अगदी सोप्या भाषेत समजावून सांगणार आहे। शेवटी त्यावर आधारित MCQ देखील सोडवू, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर हे करंट अफेअर्स 25 जुलै ते 1 ऑगस्ट 2026 या आठवड्यातील आहे। पहिला मुद्दा आहे DRDOने स्वदेशी एक्सपेंडेबल टर्बोजेट इंजिन हे यशस्वीरित्या विकसित केले आहे। तर विद्यार्थ्यांनो, सर्वप्रथम DRDO म्हणजेच काय तर डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गनायझेशन ही भारताची एक संरक्षण संशोधन संस्था आहे। या आठवड्यात DRDOने स्वदेशी एक्सपेंडेबल टर्बोजेट इंजिन हे विकसित केल्याची महत्त्वाची बातमी आली आहे। तर स्वदेशी म्हणजे काय तर भारतातच तयार केलेले, म्हणजे स्वदेशी म्हणजेच जे भारतामध्येच तयार केलेले आहे असे तंत्रज्ञान, अशा इंजिनांचा वापर संरक्षण क्षेत्रात केला जातो आणि त्यामुळे भारताची आत्मनिर्भरता वाढते। तर परीक्षेमध्ये यावर काय विचारू शकतात, तर हे इंजिन कोणी विकसित केले आहे, तर कोणी केले आहे DRDOने। नंतर आहे 10व्या रसायन स्कीम। तर आता दुसरी महत्त्वाची योजना आहे, केंद्र सरकारने 10व्या रसायन स्कीमला मंजुरी दिली आहे। या योजनेसाठी 3.30 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। या योजनेचा उद्देश काय तर भारतातील रासायनिक उद्योगाचा विकास करणे हा आहे। लक्षात ठेवण्याची ट्रिक काय आहे तर 10व्या रसायन म्हणजे काय तर केमिकल इंडस्ट्री आहे आणि 3030 कोटींची यामध्ये गुंतवणूक करण्यात आली आहे। आता आदित्य L1 तिसरा मुद्दा आहे आदित्य L1 आणि चंद्रयान 3 तर मोहिमांबाबत महत्त्वाची माहिती सादर करण्यात आली आहे। विद्यार्थ्यांनो, हा प्रश्न परीक्षेत वारंवार विचारला जातो की आदित्य L1 ही भारताची सूर्याचा अभ्यास करणारी मोहीम आहे। चंद्रयान 3 ही चंद्रावर यशस्वी लँडिंग करणारी इस्रोची मोहीम आहे, म्हणून नेहमी लक्षात ठेवायचं आहे आदित्य L1 म्हणजेच तर सूर्य आणि चंद्रयान 3 म्हणजे चंद्र। कशाशी संबंधित आहे आदित्य L1 तर सूर्य आणि चंद्राशी कोणती मोहीम हे आहे तर चंद्राशी कोणती मोहीम आहे तर चंद्रयान 3 लक्षात ठेवायचं आहे। संस्था काय आहे, संस्था आहे इस्रो। आता चौथा मुद्दा, कॉमनवेल्थ गेम्स 2026 चे आयोजन हे ग्लासगो येथे होत आहे। कॉमनवेल्थ गेम्स 2026 या स्पर्धाचे आयोजन सुरू असून भारताचे खेळाडू विविध स्पर्धांमध्ये सहभागी आहेत। पाचवा मुद्दा आहे 25 जुलैचा वर्ल्ड ड्रॉनिंग प्रिव्हेन्शन डे साजरा करण्यात आला आहे। कधी तर 25 जुलैला 25 जुलै रोजी वर्ल्ड ड्रॉनिंग प्रिव्हेन्शन डे साजरा केला जातो। या दिवसाचा उद्देश पाण्यात बुडून होणारे मृत्यू कमी करणे आणि लोकांमध्ये जनजागृती करणे हा आहे। उद्देश लक्षात ठेवा, काय आहे तर पाण्यात बुडून होणारे मृत्यू कमी करणे आणि लोकांमध्ये जनजागृती करणे हा याचा मुख्य उद्देश आहे। सहावा मुद्दा आहे IMD ने ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज हा व्यक्त केला आहे। IMD म्हणजे काय तर इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट। IMD ने ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे। लक्षात ठेवा, हवामान अंदाज कोण देत असते तर IMD म्हणजेच इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट। आता सातवा मुद्दा, मुसळधार पावसाचा इशारा काय आहे। या आठवड्यात देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। अशा बातम्यांमधून परीक्षा थेट प्रश्न विचारते की हवामानाशी संबंधित संस्था कोणती आहे, तर काय सांगितलं IMD कोणती संस्था ही थेट हवामानाशी संबंधित आहे तर IMD लक्षात ठेवायचं आहे। आता मुद्दा आठवा कर्तारपूर कॉरिडॉर सुरक्षा कारणास्तव अद्याप बंद असल्याची माहिती ही केंद्र सरकारने दिली आहे। कर्तारपूर कॉरिडॉर सुरक्षेच्या कारणास्तव अद्याप बंद असल्याची माहिती ही केंद्र सरकारने दिली आहे। MCQ मध्ये प्रश्न येऊ शकतो, कर्तारपूर कॉरिडॉर का बंद आहे, तर उत्तर काय उत्तर असायला पाहिजे तर सुरक्षा कारणास्तव। आता आपण यावर MCQ सोडूयात। प्रश्न 1 10व्या रसायन स्कीम कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे, तर उत्तर आहे रासायनिक उद्योग। कशाशी संबंधित आहे तर केमिकलशी म्हणजेच रासायनिक उद्योगशी 10व्या रसायन स्कीम ही संबंधित आहे। दुसरा प्रश्न आहे DRDOने कोणते स्वदेशी तंत्रज्ञान विकसित केले आहे, तर टर्बोजेट इंजिन। पर्याय B, DRDOने टर्बोजेट इंजिन हे स्वदेशी तंत्रज्ञान विकसित केले आहे। तिसरा प्रश्न आहे वर्ल्ड ड्रॉनिंग प्रिव्हेन्शन डे कधी साजरा केला जातो, तर उत्तर आहे 25 जुलै। पर्याय B,
उत्तर काय आहे? 25 जुलै रोजी वर्ल्ड ड्रॉनिंग प्रिव्हेन्शन डे हा साजरा केला जातो. नेक्स्ट बघा प्रश्न काय आहे? ऑगस्ट 2026 मध्ये पावसाबाबत अंदाज कोण जाहीर केला? कोणी जाहीर केला आहे? तर आता झालं आपलं IMDने. कोणी जाहीर केला? तर IMDने ऑगस्ट 2026 मध्ये पावसाबाबत अंदाज जाहीर केला आहे. पुढचा प्रश्न आहे, कर्तारपूर कॉरिडॉर का बंद आहे? का? तर सुरक्षा कारणास्तव. उत्तर पर्याय बी, सुरक्षा कारणास्तवामुळे कर्तारपूर कॉरिडॉर हा बंद आहे. बघा पुढचा प्रश्न, कॉमनवेल्थ गेम्स 2026चे आयोजन कुठे होत आहे? तर ग्लासगोमध्ये. पुढचा प्रश्न आहे, चंद्रयान-3 कोणत्या संस्थेची मोहीम आहे? तर इस्रो या संस्थेची चंद्रयान-3 ही मोहीम आहे, लक्षात ठेवा. आदित्य L1 ही मोहीम कशाचा अभ्यास करते? तर सूर्याचा. आदित्य L1 ही मोहीम कशाचा अभ्यास करते? तर सूर्याचा, लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न आहे, भव्य रसायन योजनेसाठी किती कोटी रुपयांची तरतूद आहे? तर उत्तर आहे 3030 कोटी रुपयांची तरतूद ही भव्य रसायन योजनेने केलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, 25 जुलै ते 1 ऑगस्ट 2026 या आठवड्यातील महत्त्वाची हवामान संस्था कोणती? तर कोणती आहे? IMD. लक्षात ठेवा, पावसाबाबतची हवामानासंबंधी कोणती संस्था ही महत्त्वाची आहे? तर IMD. 25 जुलै ते 1 ऑगस्ट 2026 या आठवड्यातील चालू आहे आपलं महत्त्वाची हवामान संस्था आहे IMD. बघा आता इस्रोने निसार या नवीन उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे. हा उपग्रह पृथ्वीच्या पृष्ठभागातील बदल, नैसर्गिक आपत्ती आणि हवामान बदलाचा अभ्यास करणारा आहे. नेक्स्ट बघा, भारत सरकारने PM विकास योजनेला मंजुरी दिली आहे. 25 जुलै ते 1 ऑगस्ट या करंट अफेअर्सचे प्रश्न ही माहिती आहे आपली, समजून घ्या. भारत सरकारने PM विकास योजनेला मंजुरी कधी दिली? तर या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी मदत केली जाणार आहे. या योजनेतून PM विकास योजनेतून कशाची मदत, कोणत्या सुविधाची मदत केली जाणार आहे? तर या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा वाढवण्यासाठीची मदत केली जाणार आहे. नंतर बघा, भारताचे प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर R चिदंबरम यांनी राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार 2026 जाहीर केला. याच आठवड्यामध्ये भौतिक शास्त्रातील योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. कोणाला? तर डॉक्टर R चिदंबरम हे कोण आहेत? तर भारताचे प्रसिद्ध शास्त्रज्ञ आहेत. बघा चौथा मुद्दा आहे, 26 जुलै कारगिल विजय दिवस. 26 जुलै हा कोणता दिवस आहे? तर कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला आहे. 26 जुलै 1999 रोजी भारताने कारगिल युद्धात विजय मिळवला होता, त्यामुळे कारगिल विजय दिवस हा 26 जुलै म्हणून घोषित करण्यात आला आहे. भारत आणि जपान यांच्यात स्वच्छ ऊर्जा भागीदारीवर करार झाला. याच आठवड्यामध्ये भारत आणि जपान यांच्यात स्वच्छ ऊर्जा भागीदारीवर करार झाला. नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवणे हा या कराराचा उद्देश होता. स्वच्छ ऊर्जा भागीदारीवर या कराराचा उद्देश काय होता? तर बघा, नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवणे हा मुख्य उद्देश या कराराचा होता. बघा नंतर वर्ल्ड हेपॅटायटिस डे 28 जुलै हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा करतात? तर वर्ल्ड हेपॅटायटिस डे. यंदाचा विषय काय आहे? तर हेपॅटायटिस लेट्स ब्रेक इट डाऊन. लक्षात ठेवा, आयोग यावर प्रश्न विचारू शकते. वर्ल्ड हेपॅटायटिस डे या दिवसाचा या वर्षीचा विषय काय होता? तर हेपॅटायटिस लेट्स ब्रेक इट डाऊन. नंतर आहे, RBIने रेपो दरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला. रेपो दर हा 6.50% वर कायम ठेवण्यात आला आहे. किती? 6.50 वर 50% हा दर कायम ठेवण्यात आला आहे. RBIने रेपो दरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय हा या आठवड्यामध्ये घेतला आहे. नंतर बघा, ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2026 मध्ये भारताचा क्रमांक सुधारला आहे. कितवा नंबर आला आहे? भारताचा क्रमांक कितवा आहे? तर भारत 40व्या स्थानावरून 37व्या स्थानावर पोहोचला आहे. लक्षात ठेवा, भारत हा ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2026 मध्ये भारताचा क्रमांक कितीने सुधारला आहे? तर 37व्या स्थानावर पोहोचला आहे. अगोदर होता 40व्या स्थानावर, आता 2026 मध्ये 27व्या स्थानावर भारत हा पोहोचला आहे ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समध्ये. यावर MCQ बघूयात. बघा, निसार उपग्रह कोणत्या संस्थेने प्रक्षेपित केला?
तर आताच आपलं यावर चर्चा झाली. इस्रो या संस्थेने निसार उपग्रह प्रक्षेपित केला आहे. नंतर बघा PM विकास योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक C ग्रामीण पायाभूत सुविधा. PM विकास योजना ही ग्रामीण पायाभूत सुविधा यावर आधारित आहे. भारत सरकारने PM विकास योजनाला मंजुरी दिली आहे या आठवड्यामध्येच. पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार 2026 कोणाला जाहीर झाला? तर बघा डॉक्टर R चिदंबरम. उत्तर आहे पर्याय क्रमांक B राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार 2026 हा डॉक्टर R चिदंबरम यांना जाहीर झाला आहे. नंतर बघा कारगिल विजय दिवस कधी साजरा केला जातो? तर 26 जुलै रोजी कारगिल विजय दिवस हा साजरा केला जातो. पुढचा प्रश्न आहे भारत आणि जपान यांचा करार कोणत्या क्षेत्रात झाला? तर उत्तर आहे स्वच्छ ऊर्जा. कोणत्या क्षेत्रात झाला आहे? स्वच्छ ऊर्जा या क्षेत्रामध्ये भारत आणि जपान यांचा करार झाला आहे. करार कोणता आहे? स्वच्छ ऊर्जा भागीदारीवर. पुढचा प्रश्न वर्ल्ड हेपॅटायटिस डे कधी साजरा केला जातो? तर 28 जुलै रोजी वर्ल्ड हेपॅटायटिस डे हा साजरा केला जातो. आणि वर्ल्ड हेपॅटायटिस डे याचा यंदाचा विषय काय होता? तर विषय होता हेपॅटायटिस लेट्स ब्रेक इट डाऊन. लक्षात ठेवा यंदाचा विषय आयोग विचारू शकते करंट अफेअर्समध्ये हा प्रश्न. विषय हेपॅटायटिस लेट्स ब्रेक इट डाऊन. नंतर आहे प्रश्न RBIने रेपो दर किती टक्के कायम ठेवला? तर बघा उत्तर आहे 6.50% एवढा रेपो दर हा RBIने कायम ठेवला आहे. C पर्याय 6.50%. नंतर बघा ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2026 मध्ये भारताचा कोणता क्रमांक आहे? तर 37वा क्रमांक आहे भारताचा. अगोदर किती होता? तर 40वा. या 2026 मध्ये ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स मध्ये भारताचा क्रमांक आहे 37वा. बघूयात पुढं. बघा भारताचे चंद्रयान 3 मिशन हे चंद्रावर सुरक्षित लँडिंग केल्यानंतर इस्रोने नवीन वैज्ञानिक माहिती जाहीर केली आहे. 25 जुलै ते 1 ऑगस्टमध्ये आदित्य L1 मोहीम आदित्य L1 यानाने म्हणजे जे आदित्य L1 यान आहे त्या यानाने सूर्याच्या कोरोना भागाचे पहिले उच्च गुणवत्तेचे चित्र पाठवले आहे. G20 समिट 2026 बघा दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्ग येथे यशस्वीरित्या पार पडली आहे. जागतिक युवा कौशल्य दिन हा 15 जुलै हा दिवस जागतिक युवा कौशल्य दिन म्हणून साजरा करण्यात आला आहे. राष्ट्रीय डिजिटल आरोग्य मिशन आरोग्य शास्त्रात डिजिटल क्रांतीसाठी NDHM 2.0 आवृत्ती सुरू करण्यात आली आहे. भारताची अवकाश क्षेत्रातील नवी कामगिरी काय आहे? तर भारताने SSLV D3 रॉकेटद्वारे 6 उपग्रह यशस्वीरित्या प्रक्षेपित केले आहेत. आंतरराष्ट्रीय वाघ दिन कधी असतो? तर 29 जुलै हा आंतरराष्ट्रीय वाघ दिन म्हणून साजरा करण्यात आला आहे. IMFचा जागतिक आर्थिक अंदाज IMFने 2026-27 साठी भारताच्या GDP वाढीचा अंदाज 6.7% राहील असे वर्तवले आहे. नवीन शैक्षणिक धोरणे काय? तर NEP 2026 मार्गदर्शक तत्वे काय आहेत? तर बघा NEP 2026 ची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र सरकारने नवी मार्गदर्शन तत्वे जाहीर केली आहेत. 10वा मुद्दा बघा एक पृथ्वी एक आरोग्य अभियान हे 25 जुलै ते 1 ऑगस्टमध्ये सुरू करण्यात आले आहे. WHOने वन अर्थ वन हेल्थ अभियान हे सुरू केले आहे. आता यावर MCQ बघूयात. चंद्रयान 3 मिशन कोणत्या संस्थेने यशस्वी केले? तर इस्रोने. पर्याय B आदित्य L1 मोहीम कोणत्या विषयावर संशोधन करते? तर सूर्य. पर्याय C G20 समिट 2026 कुठे आयोजित करण्यात आली आहे? तर जोहान्सबर्गमध्ये. कुठे आयोजित केली आहे G20 समिट? तर कुठे? जोहान्सबर्ग या ठिकाणी. जागतिक युवा कौशल्य दिन कधी साजरा केला जातो? तर 15 जुलै रोजी जागतिक युवा कौशल्य दिन हा साजरा केला जातो. 15 जुलै हा दिवस जागतिक युवा कौशल्य दिन म्हणून साजरा केला जातो. लक्षात ठेवा. NDHM 2.0 कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर आरोग्य. कोणत्या क्षेत्राशी? आरोग्य या क्षेत्राशी NDHM 2.0 ही संबंधित आहे. नंतर बघा SSLV D3 रॉकेटद्वारे किती उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले? तर उत्तर आहे 6. किती उपग्रह? 6 उपग्रह हे SSLV D3 रॉकेटद्वारे प्रक्षेपित करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय वाघ दिन कधी साजरा केला जातो? तर 29 जुलै रोजी आंतरराष्ट्रीय वाघ दिन साजरा केला जातो. IMFने भारताच्या GDP वाढीचा अंदाज किती टक्के वर्तवला?
उत्तर लक्षात ठेवा 6.7%. IMFने भारताच्या GDP वाढीचा अंदाज हा 6.7% वर्तवला आहे. बघा नंतर NEP 2026चे पूर्ण रूप काय आहे तर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी. म्हणजेच काय तर NEP 2026 नॅशनल एज्युकेशन पॉलिसी हे आहे NEP 2026चे पूर्ण रूप. लक्षात ठेवा नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2026. तर बघा वन अर्थ वन हेल्थ अभियान कोणी सुरू केले आहे तर WHOने वन अर्थ वन हेल्थ अभियान सुरू केले आहे. एक पृथ्वी एक आरोग्य वन अर्थ वन हेल्थ हे अभियान WHOने सुरू केले आहे. लक्षात ठेवायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये काय बघितलं तर बघा DRDO टर्बोजेट इंजिन भव्य रसायन 3.30 कोटीची गुंतवणूक. आदित्य L1 सूर्याशी संबंधित. चंद्रयान 3 इस्रो. कॉमनवेल्थ गेम्स ग्लासगोमध्ये वर्ल्ड ड्रॉनिंग प्रिव्हेन्शन डे 25 जुलै रोजी साजरा करतो. IMD काय दर्शवते तर हवामान अंदाज. कर्तारपूर कॉरिडॉर का बंद आहे तर सुरक्षा कारणास्तव बंद आहे. हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघितलं आहे. बघा आजचा व्हिडिओ इथे संपवतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.